नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। बीडपेक्षा गडचिरोलीच्या पालकमंत्री व्हायला आवडेल असं मुख्यमंत्री का म्हणाले? महायुती सरकारच्या खातेवाटपाचा एकदाच तिढा सुटलाय, परंतु आता पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे। आता पालकमंत्री पदाबाबत नागपूर इथं बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलंय की मुख्यमंत्री कुठल्याही जिल्ह्याचं पालकत्व ठेवत नसतात। आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सर्व घटक पक्षांशी बोलून मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतील। पत्रकारांनी यावेळी बीडचे पालकमंत्री होण्याची मागणी होतीये असा प्रश्न केला। यावर बोलताना ते म्हणाले की मला जर बीडचे पालकमंत्री केलं तर मी अवश्य ते स्वीकारेन, परंतु मला स्वतःला गडचिरोलीचा पालकमंत्री व्हायला आवडेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। गडचिरोली येथील नक्षलवाद मोडून काढण्यात येणार असून येथील विकास मोठ्या प्रमाणावर केला जाणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। असं आहे की घटना फार महत्त्वाच्याच आहेत आणि म्हणूनच इथे अधिवेशन सुरू असताना मी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती केली आणि अजितदादा पवार स्वतः त्या ठिकाणी गेले, आमचे सगळे मंत्री देखील त्या ठिकाणी गेले। घटना महत्त्वाच्या होत्या म्हणूनच त्या ठिकाणी गेले। मला असं वाटतं की एखाद्या घटनेचं महत्त्व हे कोण गेलं यापेक्षा त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतो या माध्यमातून होतं। प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोचतातच असं नाही आहे, पण अजितदादांसारखे सिनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्या करताच आम्ही पाठवले होते आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात, तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे, पण त्याचं पर्यटन करू नये, हा मात्र माझं नेहमी मत असतं।